हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टेशनरी वेव्हज, लोकलाइज्ड वेव्हज किंवा स्टँडिंग वेव्हज डिस्कस केलेलं आहे. मॅथमॅटिकली आपण प्रूव्ह केलेलं आहे की या दोन आयडेंटिकल वेव्हज एकमेकावरती मिक्स होत असताना, एकाच मार्गावरती विरुद्ध दिशेमध्ये असताना कशा स्टेशनरी आहेत, त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्याचं कंपॅरिझन आपण या आपल्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह बरोबर केलेलं आहे. स्टेशनरी वेव्ह मध्ये दोन प्रकार आपण सांगितले, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आणि दुसरी आहे ती लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुन्हा आपण ऑसिलेशन मध्ये जे डिस्कशन केलेलं होतं, फ्री व्हायब्रेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन आणि रेझोनन्स, त्याला थोडं आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. बघा, फ्री व्हायब्रेशन आपल्याला माहिती आहे की हा पेंडुलम समजा आपण विचारात घेतला. व्हेन ए मटेरियल बॉडी is displaced from its mean position and released, then it performs certain vibrations before coming to rest. समजा हा पेंडुलम आहे, सस्पेंड केला की या दिशेमध्ये स्थिर राहणार आहे. याला याच्या मेन पोझिशन पासून, इक्विलिब्रियम पोझिशन पासून आपण डिस्प्लेस करून सोडला असेल तर हा पेंडुलम जो आहे तो ऑसिलेशन मध्ये येणार आहे, व्हायब्रेशन मध्ये येणार आहे. या ज्या व्हायब्रेशन्स आहेत याला आपण फ्री व्हायब्रेशन किंवा नॅचरल व्हायब्रेशन असं नाव देणार आहे. याची जी फ्रिक्वेन्सी आहे याला आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी असं आपण नाव देणार आहे. याची काय फ्रिक्वेन्सी आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे ती या बॉडीच्या डायमेन्शन वरती, मटेरियल वरती, एम्प्लिट्यूड वरती अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर हा पेंडुलम याची एम्प्लिट्यूड जी आहे ती कमी 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 होत जाणार आहे. त्याचं कारण आहे की हे जे काही सराउंडिंग मीडियम आहे याच्या मोशनला अपोज करणार आहे, विरोध करणार आहे, फ्रिक्शनल रेझिस्टन्स आहे. आणि या फ्रिक्शनल रेझिस्टन्सला ओव्हरकम करण्यासाठी हा पेंडुलम स्वतःकडली काही एनर्जी खर्च करणार आहे, म्हणजे त्याची एनर्जी लॉस होणार आहे. आणि अशी एनर्जी लॉस झाल्यामुळं फायनली हा पेंडुलम स्थिर अवस्थेमध्ये येणार आहे, ओरिजिनल पोझिशन मध्ये येणार आहे. असे हे जे काय बॉडी रेस्ट होण्या अगोदरचे जे काय व्हायब्रेशन्स आहेत त्याला आपण नॅचरल व्हायब्रेशन किंवा फ्री व्हायब्रेशन असं नाव देणार आहे. दुसरं एक्झाम्पल, समजा आपण स्ट्रिंग, दोरा असेल, ताणला असेल तर, ताणून सोडला असेल तर त्याच्यावरती जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात ते सुद्धा फ्री व्हायब्रेशन्स आहेत. किंवा हा ट्युनिंग फोर्क आहे, या रबर पॅडवरती आदळल्यानंतर याचे जे काही प्रॉंग्स आहेत त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत दीज आर फ्री व्हायब्रेशन्स. याला आपण फ्री व्हायब्रेशन असं नाव देणार आहे. ही त्याची वेगवेगळी एक्झाम्पल्स आहेत. या फ्री व्हायब्रेशन मध्ये जर एम्प्लिट्यूड कमी 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 होत असेल तर त्याला आपण डॅम्प्ड व्हायब्रेशन किंवा डॅम्प्ड ऑसिलेशन असं नाव देणार आहे. समजा या पेंडुलमला मी जर व्हॅक्युम मध्ये ऑसिलेट केला असेल तर याच्या मोशनला अपोज करणारं कुठलंही माध्यम नाही, त्यामुळे त्याची एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहणार आहे. असं जे काही व्हायब्रेशन आहे त्याला आपण अनडॅम्प्ड ऑसिलेशन किंवा अनडॅम्प्ड व्हायब्रेशन असं नाव देणार आहे. असं हे फ्री व्हायब्रेशन पेंडुलमचं एक्झाम्पल आहे. स्ट्रिंग ऑफ द गिटार और व्हायोलिन हे एक्झाम्पल आहे. ट्युनिंग फोर्कचं एक्झाम्पल आहे. ही वेगवेगळे एक्झाम्पल जे आहेत ही फ्री व्हायब्रेशनची. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फोर्स्ड व्हायब्रेशन सांगायचं आहे. फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे काय? व्हेन ए मटेरियल बॉडी इज सेट इन टू व्हायब्रेशन अंडर द ऍक्शन ऑफ पिरियडिक, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. एखाद्या बॉडीला व्हायब्रेट करण्यासाठी सतत त्याच्यावरती बाहेरून एक पिरियडिक फोर्स अप्लाय करावा लागत असेल तर ती बॉडी जी आहे इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. The vibrations of that body under the influence of external periodic force. आणि असे जे व्हायब्रेशन्स आहेत त्याला आपण नाव देणार आहे फोर्स्ड व्हायब्रेशन. फॉर एक्झाम्पल, बघा या ठिकाणी आपण हे दोन पेंडुलम विचारात घेतले, या अगोदर सुद्धा आपण ऑसिलेशन मध्ये दाखवलेलं आहे. हे दोन पेंडुलम सारख्याच लेंथचे आहेत.
दोन पेंडुलम जे आहेत ते सारख्या लांबीचे आहेत. मी एका पेंडुलमला ऑसिलेट करणारा आहे, त्याची एनर्जी या स्ट्रिंग मधून या दुसऱ्या पेंडुलमला मिळणार आहे आणि हा दुसरा पेंडुलम ऑसिलेशन मध्ये येणार आहे. याच्या ऑसिलेशन, दुसऱ्या पेंडुलमच्या ऑसिलेशन म्हणजे फोर्स्ड ऑसिलेशन, फोर्स्ड व्हायब्रेशन. या पेंडुलमच्या, पहिल्या पेंडुलमच्या व्हायब्रेशन ज्या आहेत त्या फ्री व्हायब्रेशन, नॅचरल व्हायब्रेशन. त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती नॅचरल फ्रिक्वेन्सी. बघा केअरफुली काय होतंय, मी पहिल्या पेंडुलमला, या पेंडुलमला ऑसिलेट करणार आहे, दुसऱ्या पेंडुलमला मी ऑसिलेट केलेलं नाही आणि आता याची एनर्जी या दुसऱ्या पेंडुलमला मिळालेली आहे बघा. आणि हा पेंडुलम जो आहे तो ऑसिलेशन मध्ये आलेला आहे. दिस इज नथिंग बट दी फोर्स्ड व्हायब्रेशन ऑर फोर्स्ड ऑसिलेशन. पहिल्या पेंडुलमच्या ऑसिलेशन ज्या आहेत त्या फ्री आहेत, दुसऱ्याच्या आहेत त्या फोर्स्ड आहेत. आणि या पेंडुलमच्या फोर्समुळं किंवा या पेंडुलमची एनर्जी या दुसऱ्या पेंडुलमला मिळाल्यामुळं हा दुसरा पेंडुलम जो आहे तो ऑसिलेशन मध्ये येणार आहे. याला आपण फोर्स्ड व्हायब्रेशन, फोर्स्ड ऑसिलेशन असं नाव देणार आहे. या फोर्स्ड ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन मध्ये ही जी काही अँप्लिट्यूड आहे ही अँप्लिट्यूड कमी असते आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू amplitude of forced vibration is inversely proportional to the difference between the frequency of external periodic force and natural frequency of body. प्रत्येक बॉडीला स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. त्या बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि आपण अप्लाय केलेल्या एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी जी आहे याच्या डिफरन्सला त्याची अँप्लिट्यूड व्यस्त प्रमाणात बदलणार आहे. असं हे जे काय व्हायब्रेशन आहे त्याला आपण या ठिकाणी नाव देणार आहे फोर्स्ड व्हायब्रेशन. फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीनचं जे काय व्हायब्रेशन आहे ते फोर्स्ड व्हायब्रेशन आहे. ड्रिल मशीनचं जे काय व्हायब्रेशन आहे ते फोर्स्ड व्हायब्रेशन आहे. समजा आपण हा ट्युनिंग फोर्स जर व्हायब्रेट केला आणि एखाद्या टेबलवरती ठेवला असेल तर टेबल व्हायब्रेट होणार आहे, फोर्स्ड व्हायब्रेशन आहे. समजा हा ट्युनिंग फोर्स जर मी व्हायब्रेट केला आणि अशा या पाईप मध्ये याच्या व्हायब्रेशन पाठवल्या तर आतला एअर कॉलम जो आहे तो मात्र फोर्स्ड व्हायब्रेशन मध्ये असणार आहे. ट्युनिंग फोर्क आहे तो फ्री व्हायब्रेशन मध्ये असणार. या ओपन पाईप ही जे दोन्ही बाजूला ओपन आहे या ओपन पाईपच्या एका टोकावरती हा ट्युनिंग फोर्क ठेवला असेल तर आतली एअर जी आहे ती व्हायब्रेशन मध्ये येणार आहे. दॅट इज फोर्स्ड व्हायब्रेशन, फोर्स्ड ऑसिलेशन असं म्हणणार आहे. आणि या फोर्स्ड व्हायब्रेशनची स्पेशल केस म्हणजे रेझोनन्स. या फोर्स्ड व्हायब्रेशनची स्पेशल केस म्हणजे रेझोनन्स. म्हणजे काय, ज्या वेळेला ही जी काही बॉडी आहे ती व्हायब्रेट करताना एक्सटर्नल पिरियडिक फोर्सच्या मुळे व्हायब्रेट केली जाणार आहे. बॉडी व्हायब्रेट्स विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. ती बॉडी व्हायब्रेट होत असताना एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी जेवढी आहे तेवढ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार आणि त्याची अँप्लिट्यूड जी आहे ती या एक्सटर्नल पिरियडिक फोर्सच्या फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉडीच्या फरकाला व्यस्त प्रमाणात बदलणार आहे. समजा इन केस जर या एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी जर इक्वल झाली तर हा डिफरन्स 0 होणार आणि अँप्लिट्यूड मॅक्सिमम होणार. इन्फायनाइट म्हणजे मॅक्सिमम होणार आणि ती बॉडी जी आहे ती मॅक्सिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेट होणार आहे. ती बॉडी जी आहे ती मॅक्सिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेट होणार आहे. जर साऊंड वेव्ह असेल तर आपल्याला मोठा आवाज ऐकायला येणार आहे. रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरचा, तो आपण पुढे डिटेल सांगणार आहे. दुसरा आहे ते सोनोमीटर म्हणून एक बॉक्स, सोनोमीटर बॉक्स आहे त्याच्यावरती एक एक्सपेरिमेंट आहे. या सोनोमीटरवरती जे काय वायर आहे आणि या वायरवरती एक कागदाचा लहान तुकडा म्हणजे रायडर ठेवला जाणार आहे. हा रायडर जो आहे तो ज्याला आपण ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून या सोनोमीटर बॉक्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवणार, त्या बॉक्स व्हायब्रेशन मध्ये येणार.
ते व्हायब्रेशन वायरला मिळणार. वायरचे व्हायब्रेशन त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि या ट्युनिंग फोर्कची नॅचरल फ्रिक्वेन्सी जर इक्वल झाली तर या वायरवरती ठेवलेला जो काही लहान कागदाचा तुकडा त्याला रायडर असं म्हटलेलं आहे, तो जास्त अँप्लिट्यूडनं व्हायब्रेट होणार आणि बाजूला फेकला जाणार आहे. ते आपण सोनोमीटर मध्ये सुद्धा डिटेल सांगणार आहे. असे हे फोर्स व्हायब्रेशनची स्पेशल केस म्हणजे रेझोनन्स असं आपल्याला सांगता येणार आहे. असं हे फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आणि रेझोनन्स. पुढच्या पार्टमध्ये आपल्याला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स या दोन टर्म सांगायच्या आहेत. हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. आपण स्ट्रिंग असेल किंवा एअर कॉलम असेल तो आपण व्हायब्रेशन मध्ये आणणार आहे. एअर कॉलम व्हायब्रेट करण्यासाठी पाईप क्लोज ॲट वन एंड असेल किंवा ओपन ॲट बोथ एंड असेल असा हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करणार याच्या ओपन एंडला ठेवणारा आहे. या साऊंड वेव्स आतमध्ये जात असताना एअर कॉलम जो आहे तो व्हायब्रेशन मध्ये येणार आहे. असा हा एअर कॉलम व्हायब्रेशन मध्ये आणला असेल किंवा दोरात आणलेला असेल, त्याला बाजूला ओढून सोडला की त्याच्यावरती ज्या व्हायब्रेशन्स तयार होणार आहेत त्याच्यावरती ज्या काही व्हायब्रेशन्स तयार होणार आहेत या व्हायब्रेशन या टोकाकडून परत येणार आहे. या पाईपच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या दुसऱ्या टोकापासून परत येणार आहे. इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड परत येणार आहेत म्हणजे रिफ्लेक्शन आहे. इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेव्स मिक्स झाल्या की आपणाला स्टेशनरी वेव्स मिळणार आहे. या स्टेशनरी वेव्हची अत्यंत महत्वाची कंडिशन जी आहे ती म्हणजे बाउंड्री कंडिशन. आणि या बाउंड्री कंडिशनच्या काही मर्यादा असल्यामुळं यांच्या व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ वरती आपणाला काही मर्यादा येणार आहेत. बाउंड्री कंडिशन मुळे या व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ वरती काही मर्यादा येणार आहेत. आणि असे हे जे काही व्हायब्रेशन्स आहेत त्याला नॅचरल व्हायब्रेशन, त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहे किंवा नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन असं आपण नाव देणार आहे. आणि अशा या नॉर्मल मोड ऑफ व्हायब्रेशन मधली कमीत कमी फ्रिक्वेन्सी जी आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ दिस व्हायब्रेशन्स, त्याला आपण नाव देणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक. या व्हायब्रेशन वरती जे काय बाउंड्री कंडिशन आहे त्याच्या मर्यादेमुळं या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे त्यातली मिनिमम फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला आपण नाव देणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक असं नाव देणार आहे आपण त्याला. आणि आता द करस्पॉन्डिंग मोड ऑफ व्हायब्रेशन त्याला आपण नाव देणार आहे फंडामेंटल मोड और फंडामेंटल टोन. फंडामेंटल मोड और फंडामेंटल टोन असं नाव देणार आहे. या कमीत कमी फ्रिक्वेन्सीला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं म्हटलेलं आहे. त्या मोड ऑफ व्हायब्रेशनला फंडामेंटल मोड किंवा फंडामेंटल टोन असं नाव दिलेलं आहे. आणि आता हे जे काय आता याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे जे काय मोड ऑफ व्हायब्रेशन आहेत त्याला आपण नाव देणार आहे ओव्हरटोन. ओव्हर म्हणजे जादा, टोन म्हणजे फ्रिक्वेन्सी. पहिल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जादा फ्रिक्वेन्सीचे मोड ऑफ व्हायब्रेशन जे आहेत त्याला आपण नाव देणार आहे या ठिकाणी ओव्हरटोन. म्हणजे द हायर ऑर्डर फ्रिक्वेन्सीज आर रिप्रेझेंटेड बाय दी ओव्हरटोन्स असं आपल्याला सांगता येणार आहे. म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला फंडामेंटल असं म्हटलेलं आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरची फर्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला फर्स्ट ओव्हरटोन असं नाव द्यायचं आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरची फर्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला नाव देणार फर्स्ट ओव्हरटोन. नेक्स्ट
फ्रिक्वेन्सीला नाव देणार सेकंड ओव्हरटोन, आणि अशा पद्धतीनं पुढच्या या मोड ऑफ व्हायब्रेशनच्या हायर फ्रिक्वेन्सीला आपण नाव देत जाणार थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन. अशा पद्धतीनं हा ओव्हरटोन जो आहे तो आपल्याला सांगता येणार आहे. आता हार्मोनिक जे आहे, द टर्म हार्मोनिक इज युज्ड केव्हा वापरणार बघा, हे जे काय हार्मोनिक टर्म आहे ते केव्हा वापरणार बघा, when the frequency of overtone is integral multiple of fundamental frequency. जर ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी ही इंटिग्रल मल्टिपल मध्ये असेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये असेल, तर आपण त्या ठिकाणी हे हार्मोनिक्स वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर दोरा ताणला असेल, दोन्ही बाजूला रिजिड सपोर्ट असेल, त्याच्यामधले जे काही मोड ऑफ व्हायब्रेशन्स आहेत, किंवा ही जी पाईप आहे दोन्ही बाजूने ओपन आहे, या पाईप मधल्या एअर कॉलमचे व्हायब्रेशनचे काय मोड ऑफ व्हायब्रेशन आहेत, यांच्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या आपणाला या ठिकाणी या ओव्हरटोन जे आहेत किंवा फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे इंटिग्रल मल्टिपल मिळणार आहे. ओव्हरटोन जे मिळणार आहेत ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे इंटिग्रल मल्टिपल या ठिकाणी मिळणार आहेत. आणि अशा या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याला आपण हार्मोनिक्स असं नाव देणार आहे. मात्र आपण जर पाईप क्लोज ॲट वन एंड, ही पाईप जर एका बाजूने बंद असेल किंवा अशी बंद केली असेल आणि एका बाजूने ओपन असेल, याच्यामधले जे काय हार्मोनिक्स आहेत यामध्ये फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असणार आहे. पुढे आपण ते दाखवणार आहे, फिगरवरून मॅथमॅटिकली आपण दाखवणार आहे की पाईप क्लोज ॲट वन एंड मध्ये फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे ओव्हरटोन्स आर दोज व्हायब्रेशन्स विच आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. ओव्हरटोन म्हणजे काय असणार आहे, या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे इंटिग्रल मल्टिपल मध्ये असणार आहे. हार्मोनिक्स बघा, पाईप दोन्ही बाजूने ओपन, दोऱ्याच्या बाबतीमध्ये सगळे हार्मोनिक्स आहे. पाईप क्लोज ॲट वन एंडच्या बाबतीमध्ये फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स आहे. म्हणजे 2, 4, 6, 8 हे अब्सेंट आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल बघा, हार्मोनिक्स मे ऑर मे नॉट प्रेझेंट इन द गिवन साऊंड, but overtones are actually present in the given sound. Overtones are actually present in the given sound. असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. बघा, हा या हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन मधला फरक आहे. जे ऍक्च्युअली प्रेझेंट आहे त्यांना ओव्हरटोन्स असं म्हणणार आहे. ओव्हरटोन्स आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याला आपण हार्मोनिक्स असं म्हणणार आहे. आणि आता फर्स्ट म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सीचा जो मोड ऑफ व्हायब्रेशन आहे त्याला आपण फंडामेंटल मोड असं म्हटलेलं आहे. त्याची फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं म्हटलेलं आहे किंवा त्याला फंडामेंटल टोन असं म्हटलेलं आहे. आणि हायर फ्रिक्वेन्सीचे जे मोड ऑफ व्हायब्रेशन्स आहेत त्याला आपण ओव्हरटोन्स असं नाव दिलेलं आहे. आणि पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला एंड करेक्शन ही टर्म डिस्कस करायची आहे. एंड करेक्शन आपण सांगितल्याप्रमाणे जे काय पाईप क्लोज ॲट वन एंड असेल, पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल, यांच्यामधला एअर कॉलम जो आहे तो व्हायब्रेट करण्यासाठी आपण ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करणार. ओपन एंडला हा ट्युनिंग फोर्क ठेवल्यानंतर आतला एअर कॉलम जो आहे तो व्हायब्रेशन मध्ये येणार आहे. आतला जो एअर कॉलम जो आहे तो आपल्याला व्हायब्रेशन मध्ये आणता येणार आहे. आणि आता याच्या बाउंड्री कंडिशन ज्या आहेत त्या काय बघा, जर दोन्ही बाजूला पाईप ओपन असेल तर दोन्ही बाजूला अँटीनोड फॉर्म होणार आहे. नोड अँटीनोड आपण सांगितलेलं आहे. मॅक्झिमम अँप्लिट्यूड पॉइंट्स त्याला नोड अँटीनोड असं म्हटलेलं आहे. मिनिमम म्हणजे 0 अँप्लिट्यूड पॉइंटला आपण नोड असं म्हटलेलं आहे. या ओपन एंडला अँटीनोड तयार होणार आहे. तर पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर त्या क्लोज एंडला नोड तयार होणार. क्लोज एंडला काय होणार आहे, नोड तयार होणार आहे.
हा जो काय ओपन पाईपचा आपण विचार केला, या ठिकाणी जो काय अँटीनोड तयार होणार आहे, या ठिकाणचे जे काही पार्टिकल्स आहेत ते तेवढ्या फ्रीली व्हायब्रेट होणार नाही, तेवढ्या फ्रीली हे पार्टिकल व्हायब्रेट होणार नाही, सगळ्या दिशेमध्ये व्हायब्रेट होऊ शकत नाही. त्यामुळं हा अँटीनोड या प्लेनला किंवा या टोकाला फॉर्म न होता तो वरच्या बाजूला फॉर्म होणार आहे. खालच्या बाजूचा सुद्धा असा या ओपन एंड पासून थोड्या अंतरावरती फॉर्म होणार आहे. या ओपन एंड पासून या अँटीनोडचं जे अंतर आहे त्याला आपण नाव देणार आहे एंड करेक्शन. एअर व्हायब्रेट होत असताना या ओपन एंडला जी एअर व्हायब्रेट होणार आहे तेवढी फ्रीली या टोकाला म्हणजे वरच्या बाजूला जेवढी फ्रीली व्हायब्रेट होणार आहे तेवढी या ओपन एंडला व्हायब्रेट होऊ शकत नाही. त्यामुळं अँटीनोड या टोकाला न फॉर्म होता तो जस्ट वरच्या बाजूला फॉर्म होतो. या टोकापासून पाईपच्या टोकापासून अँटीनोड पर्यंत जे अंतर आहे त्याला आपण नाव देणार आहे एंड करेक्शन. म्हणजे वेव्ह ज्याला पास होणार आहे त्याला ती या टोकापासून रिफ्लेक्ट न होता या टोकापासून थोड्या अंतरावरती जिथं अँटीनोड फॉर्म झालेलं आहे तिथून ती रिफ्लेक्ट होणार आहे. ही जी वेव्ह रिफ्लेक्ट होणार आहे ती बरोबर या टोकाला न होता त्याच्यापेक्षा थोड्या जास्त अंतरावरून रिफ्लेक्ट होणार आहे. हे या टोकापासूनचं या अँटीनोडचं जे अंतर आहे त्याला आपण नाव देणार आहे एंड करेक्शन. कारण आपण या ठिकाणी या पाईपची लांबी मोजणार आहे, टोकापासून अँटीनोडचं अंतर आपण मोजू शकत नाही. त्यामुळं आपल्या मेजरमेंट मध्ये एरर निर्माण होते. त्याला करेक्ट करण्यासाठी टोकाकडे करेक्शन अप्लाय करायला पाहिजे म्हणून त्याला एंड करेक्शन असं नाव दिलेलं आहे. त्याला आपण एंड करेक्शन असं नाव दिलेलं आहे. रेनॉल्ड या सायंटिस्टच्या मताप्रमाणे त्याचे जे काही वेगवेगळे ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंट कॅल्क्युलेशन्स आहेत या रेनॉल्डच्या मताप्रमाणे हे एंड करेक्शन जे आहे ते 0.3D असं आहे. 0.3 हा नंबर आहे. डी म्हणजे या पाईपचा या ट्यूबचा इनर डायमीटर, आतल्या बाजूचा डायमीटर जो व्हर्नियर कॅलिपरच्या वरच्या जॉजच्या सहाय्यानं मोजला जाणार आहे. याला डी म्हणजे याचा इनर डायमीटर आहे. म्हणजे आपण जर पाईप क्लोज ॲट वन एंड असेल, या पाईपची लांबी जर एल असेल तर आपल्याला नोड आणि अँटीनोड मधलं अंतर लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा, एल प्लस ई असं लिहिणार पाईप क्लोज ॲट वन एंड साठी. पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर दोन्ही बाजूच्या अँटीनोडचा विचार करायला पाहिजे. या बाजूचा ई या बाजूचा ई म्हणजे 2E. एंड करेक्शन जे आहे ते पाईप क्लोज ॲट वन एंड साठी आपण सांगितल्याप्रमाणे नोड आणि अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते लेंथ ऑफ पाईप प्लस एंड करेक्शन. तर पाईप ओपन ॲट बोथ एंडचा विचार केला तर दोन्ही बाजूला अँटीनोड आहे आणि या दोन अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते एल प्लस 2E असं लिहिता आपल्याला. असं हे एंड करेक्शन. आणि आता आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये हे जे काय पाईप क्लोज ॲट वन एंड किंवा पाईप ओपन ॲट बोथ एंड त्यामधला जो एअर कॉलम आहे तो आपण व्हायब्रेट करणार आहे आणि त्याच्या डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन मधल्या फ्रिक्वेन्सीचे कॅल्क्युलेशन करणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण पाईप क्लोज ॲट वन एंड असं विचारात घेणार आहे. बघा पाईप क्लोज ॲट वन एंड. समजा ही पाईप आहे, एका बाजूला बंद आहे, यामधला एअर कॉलम जो आहे तो व्हायब्रेट करण्यासाठी आपण काय करणार बघा, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करणार, याच्या वरच्या टोकावरती ठेवणार आहे आणि यापासून बाहेर पडणाऱ्या साऊंड वेव्स आतमध्ये एंटर होणार, दुसऱ्या टोकाला येणार आणि त्या ठिकाणी क्लोज एंड असल्यामुळं तिथून त्या रिफ्लेक्ट होणार.
पार्टिकल्स आर नॉट फ्री टू व्हायब्रेट ऍट द क्लोज्ड एंड, त्यामुळे इथं काय तयार होणार आहे, नोड तयार होणार आहे. पार्टिकल्स आर फ्री टू व्हायब्रेट ऍट ओपन एंड, त्यामुळे इथं अँटीनोड तयार होणार आहे. तो एंड करेक्शन अप्लाय केलं की वरच्या बाजूला, ऍक्च्युली वरच्या बाजूलाच असणार आहे. आणि आपण जर नोड आणि अँटीनोड यांच्यामध्ये जर अवस्था बघितली तर आपल्याला हाफ लूप मिळणार आहे. अशा पद्धतीनं नोड आणि अँटीनोड मधली अवस्था जी आहे ती आपल्याला हाफ लूप मिळणार आहे. हा जो मोड ऑफ व्हायब्रेशन आहे याला आपण फंडामेंटल मोड असं म्हणणार आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सीचा व्हायब्रेशनचा मोड आहे. बघा पॉसिबिलिटी काय आहे, या क्लोज एंडला नोड फॉर्मेशन, ओपन एंडला अँटीनोड फॉर्मेशन, याच्यापेक्षा वेगळं काही नोड अँटीनोड फॉर्मेशन होऊ शकत नाही. याला आपण फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन असं नाव देणार आहे. साऊंड वेव्स या ओपन एंडला ट्युनिंग फोर व्हायब्रेट करून ठेवल्यानंतर आतमध्ये एंटर होणार, क्लोज एंड पासून रिफ्लेक्ट होणार, इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्स एकमेकांमध्ये मिक्स होणार आणि स्टेशनरी वेव्स फॉर्म होणार, म्हणजे लूप फॉर्मेशन आहे. नोड अँटीनोड मध्ये हाफ लूप तयार झालेली आहे. या मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण या ठिकाणी एन असे कन्सिडर करणार आहे. वेव्हलेंथ आहे ती लॅम्बडा आहे आणि स्पीड आहे तो आपण व्ही असा कन्सिडर करणार आहे. व्ही इक्वल टू आपल्याला किंवा एन इक्वल टू आपल्याला व्ही बाय लॅम्बडा असं लिहिता येणार आहे. आपल्याला बघा या पाईपची जी काही लांबी आहे ती एल बरोबर लिहिता येणार आहे. एल इक्वल टू नोड आणि अँटीनोड मधला अंतर म्हणजे लॅम्बडा बाय 4 असं येणार आहे. म्हणजे लॅम्बडा बरोबर आपल्याला 4L मिळणार आहे. म्हणजे एल इक्वल टू आपल्याला व्ही बाय 4L असं मिळेल. जर आपण एंड करेक्शन अप्लाय केला तर व्ही बाय काय लिहिता येईल बघा, या ठिकाणी याला आपण कॅपिटल एल असं घेऊया. नोड आणि अँटीनोड मधला अंतर कॅपिटल एल आणि याची लांबी जी आहे ती स्मॉल एल अशी आहे. ती आपल्याला लिहिता येणार आहे एल प्लस ई. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी व्ही बाय 4L किंवा व्ही बाय 4 इंटू लेंथ ऑफ पाईप प्लस एंड करेक्शन असे या फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी, याला फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट हार्मोनिक असं नाव देणार आहे. हार्मोनिक ओव्हरटोन आपण सांगितलेलं आहे. हार्मोनिक्स मे or may not present in the given sound. Overtones are actually present in the given sound. आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन कशा पद्धतीने दाखवता येईल बघा आपल्याला या ठिकाणी. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन साठी एअर मीडियमचा आहे, मात्र आपण फ्रिक्वेन्सी बदलणार आहे, त्यामुळे वेव्हलेंथ बदलणार आहे. या बाउंड्री कंडिशनचा विचार केला तर या ठिकाणी नोड फॉर्मेशनच असणार आहे. वरच्या बाजूला अँटीनोड फॉर्मेशन असणार आहे. याची फ्रिक्वेन्सी आपण बदललेली आहे. आणि आता यानंतर बघा हाफ लूप जी तयार झालेली आहे याच्यानंतर वन लूप काय तयार होऊ शकत नाही. या बाजूला नोड, दुसऱ्या बाजूला नोड तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आता 1.5 लूप तयार होणार आहे. बघा या ठिकाणी 1.5 लूप आपल्याला मिळणार आहे. कशा पद्धतीने मिळणार आहे बघा 1.5 लूप. म्हणजे या सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपल्याला 2 नोड 2 अँटीनोड मिळालेले आहे. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपण जी काही फ्रिक्वेन्सी बदललेली आहे त्याप्रमाणे साऊंड वेव्स आतमध्ये येणार, या क्लोज एंड पासून रिफ्लेक्ट होणार, इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्स एकमेकांमध्ये मिक्स होणार आणि आपल्याला सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन याला आपण नाव दिलेलं आहे फर्स्ट ओव्हरटोन. या फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी N1 असेल तर आपल्याला व्ही बाय लॅम्बडा 1 असं लिहिता येणार आहे. व्ही बाय लॅम्बडा 1 असं लिहिता येणार आहे. याची पाईपची लांबी ती L आहे. नोड अँटीनोड मधलं अंतर काय लिहिता येईल बघा 1.5 लूप आहे म्हणजे 3 लॅम्बडा बाय 4 असं लिहिता येईल. लॅम्बडा या ठिकाणी मिळणार आहे तो लॅम्बडा 1 असं म्हणणार. लॅम्बडा 1 इक्वल टू 4L/3 असं लिहिता येणार आहे. म्हणजे N1 इक्वल टू लिहिता येईल आपल्याला. याला जर लॅम्बडा वरनं डिव्हाइड केला तर 3V बाय 4L1 असं मिळेल किंवा या ठिकाणी 3V बाय
4 इंटू एन प्लस ई असं लिहित आहे आणि हे N1 म्हणजे पहिल्या बरोबर तुलना करायची असेल तर 3n असं मिळणार आहे. हा थर्ड हार्मोनिक आहे. सेकंड हार्मोनिक आपल्याला या ठिकाणी मिळू शकत नाही. या फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे 3v/4n म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 3 पट आहे. म्हणजे थर्ड हार्मोनिक आलेला आहे आणि ही फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे. त्यानंतरचा मोड ऑफ व्हायब्रेशन आपण घेणार आहे बघा की ज्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी बदलणार आहे, त्यामुळे वेव्हलेंथ बदलणार आहे. आणि आता या ठिकाणी जो काही मोड ऑफ व्हायब्रेशन आहे त्याला आपण नाव देणार आहे या ठिकाणचा सेकंड ओव्हरटोन. याला आपण नाव देणार आहे सेकंड ओव्हरटोन. कशा पद्धतीने लिहिता येईल बघा. या टोकाला नोड फॉर्मेशन आहे, वरच्या टोकाला अँटी नोड फॉर्मेशन आहे आणि आता 1.5 लूप, त्याच्या पुढे 2 लूप काय होऊ शकत नाही, म्हणजे 2.5 लूप तयार व्हायला पाहिजे. त्या अशा पद्धतीने तयार होणार आहे 2.5 लूप. अशी ही वेव्ह जी आहे यामध्ये पास होणार, क्लोज एंड पासून रिफ्लेक्ट होणार. इन्सिडेंट रिफ्लेक्टेड वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स झाल्या की स्टेशनरी वेव्ह मिळणार आहे. हा नोड आहे, इथे अँटी नोड आहे, हा नोड आहे, अँटी नोड आहे, नोड आहे. म्हणजे या थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा सेकंड ओव्हरटोन मध्ये आपणाला बघा 3 नोड मिळालेले आहेत, 3 अँटी नोड मिळालेले आहेत. 3 नोड मिळालेले आहेत, 1 2 3 आणि 3 अँटी नोड मिळालेले आहेत. या मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी N2 जर आपण कन्सिडर केली, या मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी N2 असेल तर v/λ2 असं लिहिणार. या ठिकाणी बघा L इक्वल टू किती मिळाले बघा 5/4λ2 फ्रिक्वेन्सी N2 वेव्हलेंथ λ2. λ2 इक्वल टू आपल्याला 4l/5 असं लिहितात. म्हणजे काय लिहितात बघा 5v/4l. त्यातला l जो आहे तो आपल्याला लिहिता येणार आहे 5v/4 इंटू l प्लस ई असं लिहिता आहे. फंडामेंटलला तुलना केली की आपल्याला 5l असं लिहिता येणार. म्हणजे पाईप क्लोज्ड ऍट वन एंड मध्ये ज्या काही वेगवेगळ्या मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये फ्रिक्वेन्सी मिळालेली आहे ते काय आहे बघा. एक आहे ती n आहे, दुसरी आहे ती 3n आहे, तिसरी आहे ती 5n आहे, पुढे 7n येणार आहे. म्हणजे p नंबरचा जर ओव्हरटोन असेल तर आपल्याला 2p+1 इंटू n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ओव्हरटोन N1 म्हणजे 3n, सेकंड ओव्हरटोन म्हणजे N2 इक्वल टू 5n, n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. अशा पद्धतीने आपल्याला जनरलाइज करता येणार आहे. p नंबरच्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 2p+1 इंटू n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं लिहिता येणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाईप ओपन ऍट बोथ एंड साठी डिस्कस करता येणार आहे बघा. पाईप ओपन ऍट बोथ एंड साठी आपण डिस्कशन करणार आहे. पाईप ओपन ऍट बोथ एंड, दोन्ही बाजूला पाईप ओपन असेल तर दोन्ही बाजूला अँटी नोड तयार होणार आहे. तशा पद्धतीने आपल्याला सांगता येते बघा. अशी ही पाईप आपण कन्सिडर करणार आहे. एअर कॉलम इन ए पाईप ओपन ऍट बोथ एंड सेट इनटू व्हायब्रेशन. हा ट्युनिंग फॉर व्हायब्रेट करणार, त्याच्या एका ओपन एंडला ठेवणार आहे आणि याच्यामधून साऊंड वेव्ह जाणार आहे. या दुसऱ्या टोकाला गेल्यानंतर तिथून रिफ्लेक्ट होणार आहे. काय फरक होतो बघा. या पाईप मधली जी एअर आहे इट इज बाउंडेड बाय द वॉल ऑफ द ट्यूब ऑर पाईप. या पाईपची जी वॉल आहे त्याच्यामध्ये ही एअर जी आहे ती बाउंड केलेली आहे. दॅट्स वाय इट ऍक्ट्स ऍज ए डेन्सर मीडियम. या पाईप मधल्या एअरची आणि बाहेरच्या एअरची तुलना केली तर बाहेरच्या एअरला बाउंड्री नाही, म्हणजे बाहेरची एअर जी आहे ती रेअरर मीडियम म्हणून ऍक्ट होणार आहे.
पाईप मधली एअर जी आहे ती डेन्सर मीडियम म्हणून ऍक्ट होणार आहे. डेन्सर मीडियम पासून रेअरर मीडियम कडे जात असताना द वेव्ह इज पार्शली रिफ्लेक्टेड. ही जी काय वेव्ह आहे, साऊंड वेव्ह आहे, पास केल्यानंतर या दुसऱ्या टोकापासून ती पार्शली रिफ्लेक्ट होणार. इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्ह मिक्स टुगेदर अँड फॉर्म स्टेशनरी वेव्ह. अशा या इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत आणि त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह फॉर्म होणार आहे. आणि या फॉर्म होत असताना दोन्ही टोकाला आता आपणाला अँटीनोड मिळणार आहे. दोन्ही टोकाला आपणाला अँटीनोड मिळणार आहे. कशा पद्धतीने सांगता येते बघा या फिगर मध्ये. ही पाईप दोन्ही बाजूला ओपन आहे. ट्युनिंग फॉर व्हायब्रेट करून ठेवल्यानंतर आतला एअर कॉलम जो आहे तो व्हायब्रेशन मध्ये येणार आहे. या एअर कॉलमला या ट्यूबची वॉल जी आहे त्याची बाउंड्री असल्यामुळे इट ऍक्ट्स एज अ डेन्सर मीडियम. बाहेरच्या एअरला कुठलीही बाउंड्री नाही म्हणून ते रेअरर मीडियम म्हणून कार्य करणार आहे. व्हेन साऊंड वेव्ह पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम अँड रिफ्लेक्ट्स फ्रॉम रेअरर मीडियम, पार्शियल रिफ्लेक्शन आहे, इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्ह मिक्स होणार आणि स्टेशनरी वेव्ह तयार होणार आहे. बघा बाउंड्री कंडिशन प्रमाणे दोन्ही टोकाकडे आपल्याला अँटीनोड मिळणार आहे. दोन्ही टोकाकडे आपल्याला अँटीनोड मिळणार आहे. सलग अँटीनोड फॉर्म होऊ शकत नाही, मध्ये त्याच्या नोड असणार आहे. या दोघांच्या मध्ये बरोबर नोड असणार आहे. आणि ही सिच्युएशन बघा कशा पद्धतीनं आहे. या पाईपची लांबी जी आहे ती स्मॉल एल आहे. याला आपण फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, सर्वात कमी फ्रिक्वेन्सीचा हा मोड ऑफ व्हायब्रेशन आहे म्हणून याला फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा फर्स्ट हार्मोनिक असं नाव देणार आहे. याची फ्रिक्वेन्सी एन इक्वल टू व्ही बाय लॅमडा. लॅमडा नोड आणि अँटीनोड मधलं अंतर जे आहे ते आपल्याला काय लिहितात बघा. हाफ लूप म्हणजे एक लूप म्हणजे एका लूपची लांबी आहे लॅमडा बाय 2. त्याच्यावर आपल्याला लॅमडा इक्वल टू 2L असं लिहित आहे म्हणजे व्ही बाय 2L किंवा या ठिकाणी व्ही अपॉन 2 इंटू L प्लस 2E असं लिहित आहे. हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. तर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन जो आहे त्याला वेगळी फ्रिक्वेन्सी घेणार आहे, वेगळी वेव्हलेंथ येणार आहे. कशा पद्धतीने येणार आहे बघा. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन टोकाकडे अँटीनोड फॉर्मेशन आहे बघा. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये अँटीनोड इथं नोड तयार होणार आहे. हा अँटीनोड नोड तयार होणार आहे. आणि आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये 3 अँटीनोड आहे, 2 नोड आहेत. या मोड ऑफ व्हायब्रेशनला फर्स्ट ओव्हरटोन असं नाव देणार आहे. वेलॉसिटी काही बदलणार नाही, एअर मीडियम आहे, त्याची वेव्हलेंथ लॅमडा 1, फ्रिक्वेन्सी आहे ती N1. आणि आता आपल्याला लॅमडा 1 साठी लिहायचं आहे बघा. L इक्वल टू एका लूपची लांबी आहे ती लॅमडा 1/2. अशा 2 लूप्स आहेत म्हणजे L इक्वल टू लॅमडा 1 मिळेल आपल्याला. म्हणजे V बाय L असं लिहित आहे. N1 इक्वल टू लिहायचं असेल तर V बाय L प्लस 2E असं लिहिणार आहे. 2 न मल्टिप्लाय करणार, डिव्हाइड करणार म्हणजे आपल्याला इथं 2N मिळणार आहे. 2 न मल्टिप्लाय केला, डिव्हाइड केला, डिव्हिजन मध्ये आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहिता येणार. फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळालेली आहे 2N. आता आपल्याला थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन विचारात घ्यायचं आहे बघा. या थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये
कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे बघा. दोन्ही टोकाकडे अँटीनोड असणार आहे. इथं नोड तयार झालेला आहे, इथं अँटीनोड आहे, नोड आहे, अँटीनोड आहे, नोड आहे. बघा 1 2 3 3 नोड, 4 नोड आणि 3 अँटीनोड. 4 नोड 1 2 3 4 आणि 3 नोड तयार झालेले आहेत. दिस मोड ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड सेकंड ओव्हरटोन. आणि या सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे n2 v बाय लॅम्बडा 2 असं लिहितात. लांबी लिहायची असेल तर बघा काय लिहिता येईल आपल्याला, लॅम्बडा 2 बाय 2 इंटू लूपची संख्या बघा टोकाकडची हाफ म्हणजे 1 मधल्या 2 3 इंटू लॅम्बडा 2 बाय 2. आपल्याला लॅम्बडा 2 इक्वल टू लिहायचं असेल तर 2l बाय 3 असं लिहिता येईल. सबस्टिट्यूट केलं तर 3v बाय 2l असं लिहिता येईल. v बाय 2l बद्दल आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहिता येणार आहे. 3v बाय 2 इंटू l प्लस 2e लिहिता येईल. फंडामेंटल बरोबर तुलना केली तर आपल्याला 3l असं लिहिता येणार आहे. आता या पाईप ओपन ऍट बोथ एंडच्या बाबतीमध्ये जो एअर कॉलम व्हायब्रेट झालेला आहे त्याच्या वेगवेगळ्या मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये ज्या फ्रिक्वेन्सीज मिळालेल्या आहेत त्या बघा n 2n 3n 4n 5n. that is integral multiple of fundamental frequency. Integral multiple of fundamental frequency. आपल्याला p नंबरच्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर काय लिहिणार बघा p प्लस 1 इंटू n. p ची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे n1 इक्वल टू 2n. p ची व्हॅल्यू 2 असेल म्हणजे n2 इक्वल टू 3n. अशा पद्धतीने या ठिकाणी या पाईप ओपन ऍट बोथ एंड मध्ये 1n 2n 3n म्हणजे सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. पाईप क्लोज्ड ऍट 1 एंड मध्ये काय आला n 3n 5n ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे बघा. आणि आता आपण या पाईपच्या संदर्भामध्ये एंड करेक्शन जे आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येणार आहे बघा. एक्सपेरिमेंटली आपल्याला हे एंड करेक्शन जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठीची मेथड आपण या ठिकाणी सांगणार आहे बघा. एंड करेक्शन, कॅल्क्युलेशन ऑफ एंड करेक्शन. समजा आपण एक पाईप विचारात घेतले. पाईप क्लोज ऍट 1 एंड आहे, त्याची लेंथ आहे ती L1 अशी आहे आणि आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी N1 मिळणार आहे. म्हणजे N1 इक्वल टू आपल्याला लिहिता येईल V बाय 4L1. म्हणजे रिराईट करायचं असेल तर V बाय 4 इंटू L1 प्लस E असं लिहिता. दुसरी फ्रिक्वेन्सी आपण N2 दुसरी पाईप घेणार आहे ज्याच्यामधल्या एअर कॉलमची फ्रिक्वेन्सी N2 असणार आहे. माध्यम त्याचं त्यामुळे वेलॉसिटी बदलणार नाही. V बाय 4L2 प्लस E असं लिहिता येणार आहे. आणि आता याच्यावरून आपल्याला एंड करेक्शन करायचं आहे. कशा पद्धतीने काढता येईल बघा. हे दोघं एकमेकाला डिव्हाइड करा किंवा V बद्दल रिराईट करून लिहू शकतो आपण. पहिल्यावरून V इक्वल टू रिराईट केलं तर काय येणार आहे किंवा डिव्हिजन मध्ये बघा N1 अपॉन N2 इक्वल टू N1 अपॉन N2 इक्वल टू बघा काय येणार आहे L2 प्लस E अपॉन L1 प्लस E असं लिहित आहे. हे दोन इक्वेशन्स एकमेकाला डिव्हाइड केले. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे N1 L1 प्लस N1 E इक्वल टू N2 L2 प्लस N2 E असं लिहित आहे. N1 L1 प्लस N1 E इक्वल टू N2 L2 प्लस N2 E. हा N1 L1 आहे तो ट्रान्सफर करणार N1 E मायनस N2 E इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1. आणि आता E कॉमन काढताय L1 मायनस L2 राईट साइडला मिळेल आपल्याला N2 L2 मायनस N1 L1. आणि E एंड करेक्शन बाय क्लोज ऍट एंड 1 एंडच्या बाबतीमध्ये आपल्याला काय लिहिता येणार आहे बघा E इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 अपॉन N1 मायनस N2 असं हे एंड करेक्शन एक्सपेरिमेंटली आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. जर आपण
पाईप ओपन ऍट बोथ एंड्सचा विचार केला, पाईप ओपन ऍट बोथ एंड्सचा विचार केला तर काय लिहितोय बघा. दोन वेगवेगळ्या पाईप्स आहेत, लेंथ आहे एकाची L1 दुसऱ्याची आहे L2. त्याची फ्रिक्वेन्सी आपला लिहिता येणार आहे V/2L किंवा V/2 इंटू पाईपची लांबी अधिक एंड करेक्शन 2E लिहिता येणार आहे. पहिल्यासाठी लिहिता येणार आहे V/2 इंटू L1 प्लस 2E. दुसऱ्यासाठी लिहिता येणार आहे V/2 इंटू L2 प्लस 2E. पुन्हा आपण एकमेकाला डिव्हाइड केला तर काय येणार आहे बघा, L2 प्लस 2E डिवाइडेड बाय L1 प्लस 2E. क्रॉस मल्टीप्लाय करणार आहे L1 प्लस 2 L1E इक्वल टू काय लिहितंय बघा L2 प्लस 2 L2E. रिराइट करणार आहे 2L2 L1E माइनस 2L2 E इक्वल टू L2 माइनस L1. 2E कॉमन काढता येईल आपल्याला L1 माइनस L2 माइनस L1 आणि E इक्वल टू लिहायचं असेल तर L2 माइनस L1 डिवाइडेड बाय 2 इंटू L1 माइनस L2. अशा पद्धतीनं दोन वेगळ्या पाईप, वेगळ्या लेंथच्या दोन पाईप आपण कन्सिडर केल्या, सारख्या डायमीटरच्या कन्सिडर केल्या की त्यांच्यामध्ये आपल्याला एंड करेक्शन जो आहे तो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येणार आहे. एक्सपेरिमेंटली हा एंड करेक्शन जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार आहे. बघा एक्सपेरिमेंटली हा एंड करेक्शन जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे.